सगळ्यांक मायमोगाचो नमस्कार आणि येवकार. बार्देस कोंकणी अस्मिताय केंद्राच्या सप्टेंबराच्या ह्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार दिता आणि ही कार्यावळ जैतिवंत करपाक तुम्ही सगळ्यांनी हातभार लायलो म्हणून तुमकां पयलींच देव बरें करूं म्हणटा. आणि जायते जाण जॉयन जावपाचे आसा. चड वेळ काडिनासतना हांव फुडलीं सुत्रां आयच्या कार्यावळीचे संयोजक आसात वामन तोडकर सर, हाच्या उपरांत उचिता शेट्टी आणि किरण पालकर. या सगळ्यांक ही कार्यावळ आयोजीत केली म्हणून हांव चडान चड देव बरें करूं म्हणटा आणि फुडलीं सुत्रां हांव वामन सराच्या हातान सोंपयता. देव बरें करूं. नमस्कार. आयच्या ह्या पॅन्डेमिक काळात समुपदेशन खूप महत्वाचे जाल्ले आसा. या परिस्थितीत बालमनाचेर खूप प्रभाव जाल्लो आसा. बालमानस आयज खंय तरी इबाडिल्ले आसा. आमच्या केंद्राच्या वतीन आयज आमी ह्याच विशयाचेर भर घालपाचो यत्न करतात. एक शिक्षक म्हणून आमी भुरग्यांक मानसीक आधार दिवप खूप गरजेचो विषय जाल्लो आसा. तो आयज आमी खोलायेन जाणून घेवया. मोगाळ इश्टानो, केंद्राचे वांगडी आणि हांगा ऑनलायन माध्यमांतल्यान जमिल्ल्या सगळ्यांक म्हजो माये मोगाचो येवकार. आयच्या ऑनलायन कार्यावळीचो विशय जावन आसा शिक्षणीक क्षेत्रांत समुपदेशनाचे महत्व. मुखेल उलोवपी आसात भौमानिस्त श्रीमती पूजा गजानन प्रभुदेसाय. हांकांय म्हजो माये मोगाचो येवकार. हांव किरण पालकर हांच्या कडेन मागता मुखेल उलोवपी भौमानिस्त श्रीमती पूजा गजानन प्रभुदेसाय हांची वळख करून दिवची. बाय किरण. देव बरें करूं सर. केंद्राच्या वतीन आयची ही जावपी कार्यावळ ताच्या मुखेल सोयऱ्यांचे मुखेल उलोवप्यांची हांव हांगा वळख करून दिता. भौमानिस्त पूजा गजानन तांच्यानी कार्मेल महाविद्यालय नुवें मानसशास्त्रांत MA केल्ली आसा. पुणेच्या MIT VGTTA ह्या शिक्षणीक संस्थेन BEdचें शिक्षण मेळयिल्लें आसा. वाळपय, धारबांदोडा, मडगांव, काणकोण हांगा गोवा सर्व शिक्षणीक अभियानाच्या अंतर्गत शिक्षकांक आनी पालकांक कार्यशाळा आयोजीत केल्या. ह्या दिसांनी बरयल्ले आसा. तांकां पुस्तकां वाचपाची आवड आसा, नाचपाची आवड आसा. व्याख्यान आनी कार्यशाळा आयोजीत करपाक आनी आयकपाक तांकां आवडटा. MES उच्च माध्यमिक विद्यालयान आनी वसंतराव देंपे उच्च माध्यमिक विद्यालयान मानसशास्त्र विशय तांच्यांनी शिकयल्ले आसा. आयच्या ह्या कार्यावळीक आमकां मुखेल उलोवपी म्हूण लाविल्ली पूजा गजानन प्रभुदेसाय हांकां हांव परत एकदा येवकार करता आनी त्याच तरेन तांच्यांनी आपलें उलोवप सुरू करचें अशें तांचे कडेन मागता. देव बरें करूं. किरण, तुवें म्हाजें सुंदर अशें इंट्रोडक्शन दिल्लें आसा म्हणून थँक्यू. आनी हांव मदीं मदीं कोंकणीत आनी मदीं मदीं इंग्लिशीन उलयतलें. कांय गोश्टी समजनात जाल्यार प्लीज म्हाका मदीं स्टॉप करपाक शकतात तुमी, किंवा मॅसेज बॉक्सान तुमी मॅसेज घालूं शकता टायप करून. ओके. आनी तुमची भुरगीं समज मदीं कितें बोवाळ करतात जाल्यार म्हाका कांयच प्रॉब्लम ना. आय वील हँडल देम. कितें विचारपाचें आसत तांकां जाल्यार तांच्यांनी मदीं इंटरप्ट करपा जाता म्हाका. तर म्हाका किरण मॅमान असो विशय दिल्लो की इम्पॉर्टन्स ऑफ कावन्सिलींग इन एज्युकेशन. तर म्हाजो असो प्रश्न आशिल्लो की तुमी होच विशय कित्याक चूज केलो, म्हणजे कितें उद्देश आशिल्लो हाचे फाटल्यान. आनी तेणें म्हाका कांय गोश्टी सांगल्यो, कांय रिजन आशिल्ले, कारण पॅन्डेमिकाक लागून कळपाक मेळना. तर आनी लोक एक तरेन असो समज घेता की आपले कांय प्रॉब्लम्स असतात, कांय अशे इश्यूज असतात ते डायरेक्ट कोणाकूय सांगपाक वचनात. तर त्या वेळार भुरग्यांक असो माध्यम जाय कळपाक की बाबा आपल्या खातीर कोण तरी आसा, एक सल्लागार किंवा एक कावन्सिलर म्हणून आसा. तर पयली सुवातेर तुमी टीचर्स आसात, सो पयलीं हांव प्रश्न टिचरांक विचारतलें. तुमकां कितें दिसता कावन्सिलींग म्हळ्यार कितें अशें आसूं शकता? कावन्सिलींग म्हणजे जर एखादो प्रश्न आसा भुरग्यांक जी क्लास लेवलाचेर आमी सोडवूं शकना, ताका जर पर्सनल गायडन्स जाय थ्रू एका वेगळ्या माध्यमांतल्यान जे ह्या विशयान ट्रेन जाल्ले आसात तांचे
कडल्या आनी वेगळ्या तरेन जर समजिकाय मेळ्ळी जाल्यार ताजे चेंजीस इन बिहेवियर जावं शकता अशें म्हणजे हो अर्थ कावन्सिलिंगाचो अशें खबर आसा म्हाका. तुम्ही तुमची तळमळ जो आसा न्ही भुरग्यां विशीं तो समजून आयलो मॅडम म्हाका. थँक्यू तुम्ही उत्तर दिले बद्दल. तर बेसिकली एट प्रेझेंट असं सिच्युएशन जाल्लो आसा पॅन्डेमिकाक लागून की आमकां सगळें ऑनलायन घेवचें पडटा आनी ऑनलायन आशिल्ल्या कारणान कांय वेळार भुरगीं ऑनलायन असतात पूण टिचरांक खबर नासता की ती बाबा लक्ष दितात काय ना. हो एक प्रश्न जाता. एकदा अशें जाता की भुरगीं फोन थंयच दवरतात चालू, टीचर उलयत आसता आनी खबर आसना की घडये बाबा भुरगीं आयकतात, भुरग्यांक पळोवन गेल्लें आसा कितें टिचर शिकयतात तें हेंय खबर आसना. म्हणजे खूब अशें कोविडान अशें सिच्युएशन हाडलां की एक टिचरीचो आनी एका स्टुडंटाचो बॉन्ड जो क्लासीन आशिल्लो तो एट प्रेझेंट खंय तरी मदीं असो टॅक्नोलॉजीचेर डिपेंड जाल्लो आसा. तर त्या वेळार कितें करचें तर आता तुम्ही जशें सांगलें की भुरगीं तुमकां मेळनात आनी दुसरें म्हणजे एक कावन्सिलींग म्हणजे त्या वेळाचेर भुरग्यांक जर कितें इश्यू आसात, कितें प्रॉब्लम्स आसात एट प्रेझेंट भुरगीं घडये टिचरीक फोन करून सांगतली अशें आसत किंवा नासत, होय एक इश्यू जातलो. तर भुरग्यांक कावन्सिलर म्हणजे कोण, ताजें म्हत्व आनी त्यान भायर एक टिचरीक जर कांय डिफिकल्टी आसत हो सगळो कन्सेप्ट लक्षांत धरून हांव हें सेशन मुखार व्हरता. ओके, तुमकां कांय प्रश्न आसत जाल्यार तुमी म्हाका मदीं इंटरप्ट करपाक शकतात. ओके 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 मॅम. तर बेसिकली कावन्सिलींग म्हळ्यार कितें, तो एक प्रोफेशनल आमचो रिलेशनशीप आसता वेरीन हांव जर एट प्रेझेंट जर हांव म्हाज्या एका स्टुडंटाक कावन्सील करता जाल्यार हांव स्टुडंटा कडेन फक्त एक कावन्सिलर आनी स्टुडंट ह्या रिलेशनान उलयता. तेज्या भायर म्हजें उलोवप अशें आसना की बाबा म्हाका टिफीन फाल्यां घेवन यो किंवा अशें आसता न्ही म्हणजे गांवांतलीं भुरगीं जर आसत जाल्यार ती कितें करता भुरगीं कितें खावपाक हाडून दितात टिचऱ्यांक, टिचर्स ती आसल्यार गिफ्ट्स हाडून दितात आनी फाल्यां टिचर्स ती, तर त्याय संदर्भान आसता. पूण एक कावन्सिलर असो आसता जो ही सगळी रिलेशन्स धरना. हांगा गिफ्ट्स एक्सचेंज जावची ना किंवा कितें बर्थडे आसा कावन्सिलराचो म्हणून तसले कांयच बॉन्ड उरचो ना. फक्त एक प्रोफेशनल रिलेशन जेन्ना त्या भुरग्याक गरज आसता ती मागीर तेज्या करियराक धरून आसूं किंवा ताच्या पर्सनल इश्यूक लागून आसूं, ताच्या शिक्षणा विशीं आसूं, ताच्या हेल्था विशीं आसूं, त्या बाबतीनूच रिलेशन उरता. त्या भायर आनी कावन्सिलर कसलेंच रिलेशन तेज्या भुरग्या कडेन दवरना. तर कावन्सिलींग इज अ प्रोफेशनल रिलेशनशीप that empowers diverse individuals, families and groups to accomplish mental health, wellness, education and career goals. आता हांगा एट प्रेझेंट भुरगीं आसात तर भुरग्यांकूय सांगता हांव जेन्ना तुमच्या स्कुलान कावन्सिलर आसात जाल्यार त्या वेळार तुमकां कसले प्रॉब्लम आसूं, तुमकां दिसता की तें कोणाक सांगचें किंवा तुमकां दिसता की आपल्याक कांय विशय समजनात, गणिताचो आसूं किंवा कोंकणी आसूं, बाराकाडी सारकी समजना समज, कितें अश्यो कांय गोश्टी आसल्यो ज्यो 10 फावटी सांगल्यो, 20 फावटी सांगल्यो टिचरीन किंवा घरा कडेन पप्पा मम्मीन तुमकां सांगले आसत तरी आपल्याक समजना. पूण कितें करूं? त्यान भायर तुमी स्कुलान येतना वतना वाटेर समज तुमकां कोणूय चाळयता, तुमी समज जर तुमचो कॉम्प्लेक्शन स्किन कलर जर काळो आसा किंवा तूं जिवान मोठें आसा जाल्यार कोणी तुमकां कमेंट मारतात तेन्ना तुमकां वायट दिसता. किंवा अशें आसता की तुमच्या घरा कडेन कांय प्रॉब्लम्स आसतात पयशांक लागून आसूं किंवा तुमच्या मम्मी पप्पा मदीं केन्ना कसली झगडी जातात किंवा तुमच्या भावंडां मदीं कांय झगडी जातात आनी तुमकां दिसता की म्हजी मम्मी फक्त आनी पप्पा फक्त त्या भावंडाक चड बरी करता, आपल्याक बरी करना, अशें कांय गैरसमज असतात. एक तरेन सुटोवपाक जाय न्ही ती टीचर आसत कावन्सिलर म्हणून तिका मेळप.
पडटात. कित्याक लागून ते कमी मार्क पडटात काय? तो फ्रेंड आसता, इश्ट आसा, तो चड बरो शिकता, आपूण खंय कमी पडटा काय? आपूण टिचरीक विचारपाक समज जर भिता, एकदां तुमकां दिसता भुरग्यांक की आपूण टिचरी कडेन हें विचारलें जाल्यार टिचर आपल्याक तापयत काय? किंवा आपूण अशें जर घरा कडेन उलयलें, समज म्हाका दिसता 12 वर्साची भुरगीं आसात हांगा, सो जर तुमकां कोणूय एक चली आवडटा किंवा चलो आवडटा, असोय काय विशय जातलो एक वेळ, इवन तुमच्या आंगान काय बदल जातले, खूब अश्यो गोश्टी जायत असतात आनी त्या वेळाचेर दिसता की आपूण कोणाक कितें तरी सांगचें. एक वेळ पप्पा मम्मीक सांगू शकना, टिचरीक सांगू शकना, तर त्या वेळार आपूण कोणाक सांगचें? तर हांगा हो कावन्सिलर जो आसा तुमच्या स्कुलान, तो तुमकां चड इम्पॉर्टंट, कारण तो तुमचे जितले सिक्रेट्स आसात न्ही ते ताज्या भितरूच तुज्या भितरूच उरतात. तो कावन्सिलर वचून कोणाक कांयच सांगचो ना, तुमकां तापोवचो ना, पूण एक बरी मार्ग दितलो. कशें आपूण ते इश्यू हाताळप, तो विशय कसो हाताळप, आपूण कशें दुसऱ्यां कडेन उलोवप. जर तुमकां दिसता की आपूण टिचरीन कितें सांगलें तर म्हाका चड राग येता, किंवा आनीक कितें म्हाका टिचरीन होमवर्क करुना म्हणून समज पनीश केल्लो आसत आनी पनीश केला म्हणून म्हाका सामको खूब राग येता आनी म्हाका ती टिचरूच आवडना. अश्यो खूब गोश्टी तुमच्या क्लासान घडटात किंवा तुमच्या बरोबर घडटात. तर त्या वेळार आपूण कोणाक सांगप, आपल्याक वायट दिसलें, आपूण खंय चुकलो, आपूण कित्याक फटींग उलयलें, त्यो खूब अश्यो गोश्टी तुमच्या तकलेन घुंवत आसतल्यो. तर त्या वेळाचेर एक उलोवपा खातीर, मन मोकळें करपा खातीर तुमच्या स्कुलान जो कावन्सिलर आसा तेच्या कडेन तुमी उलोवप आनी खूब गरजेचें. तो कावन्सिलर म्हणजे कोण? तो एक आमी कावन्सिलर म्हणून आमकां एक कावन्सिलराची डिग्री दिल्ली आसा आनी आमी ते प्रॅक्टीस करतात. पूण एक असो तुमी जेन्ना कावन्सिलराक मेळटात, तुमी तुमच्या कावन्सिलराक टीचर म्हणटात, ओके, इवन टिचर्स आसात हांगा, तुमी त्या कावन्सिलराक भुरगीं व्हरून रेफर करतात, तांकां सांगतात की बाबा अमको भुरगो शिकना जाल्यार पळय हां कित्याक शिकना हो, म्हणजे मार्क कमी पडटात, किंवा हो क्लासान उलयत रावता, हेचें कितें जाता तेंच कळना. सो त्या विशयाक सुद्दां एक नजर अंदाज करचें न्ही, ताकाय बाबा तो क्लासीन कित्याक इतलो उलयता, कितें ताका उलोवपाचें आसता, तो सुद्दां विशय एक कावन्सिलरा कडेन व्हरचो. कारण ते भुरगे बेश्टेच क्लासान उलोवचे ना, कितें तरी रिजन आसतलें. किंवा तो भुरगो जर अभ्यासूच करना क्लासान, कित्याक करना, खंय ताका गरज आसा, घडीत त्या भुरग्याक तुमी कितें शिकयता तें कळच ना काय, ताजो समजना, ताका घडये वेगळे तरेन शिकोवपाची गरज आसतली. जर तशें जर आसा जाल्यार कावन्सिलर तुमकां सांगतलो की खंय वचचें, ताका खंय ती हेल्प दिवची. आतां एट प्रेझेंट IPHP सुद्दां टेस्ट करतात, सायकोलॉजिकल टेस्ट जाता, आनी त्या संदर्भात म्हाका म्हापशें खबर ना खंय आसात ते सेंटर्स तुमकां चॅक करपाक, बट IPHP टेस्ट करतात आनी जर ताजो IQ लेवल लो आसत जाल्यार ताका कशे तरेन हाताळप. इवन रिसोर्स रूम थोड्या स्कुलांनी आसता, ते स्पेशल एड्युकेटर्स असतात. समज अशें जाता एकदां की तुमी टिचर म्हणून सांगपाक इजी पडना पेरंटांक, कारण अशें आसता कांय पेरंट एक्सेप्ट करतली किंवा ना, होय एक प्रश्न आसता. जर तुमी डायरेक्ट त्या पेरंटांक सांगलें तुमच्या भुरग्यांक कांय कमतरता आसात, तांकां स्पेशल गरज आसा एक वेगळे तरेन एज्युकेशन घेवपाची, आनी त्या वेळार पेरंट एक्सेप्ट करतले किंवा ना होय एक गोंधळ आसता टिचरीच्या मनान किंवा प्रिंसिपलाच्या इन्स्टिट्यूटाच्या मनान. तर त्या वेळार तुमी कावन्सिलराक इनवॉल्व करून कशे तरेन आमी ह्या पेरंटांक सांगचें, कारण ती पेरंट कडेन फायनान्शियली स्टेबल आसतले अशेंय ना, आनी जे आमी तांकां सांगतात ते एकदम इजिली ते एक्सेप्ट करतले अशेंय ना, कारण आमची सोसायटी अशी तरेन एक आउटलूक एक्सेप्टन्सान घेता काय ना होय आसता. कारण जर ती आवय किंवा बापूय त्या एनवायरमेंटान आसात, जे एनवायरमेंटान अशें चिंततात की बाबा हां हो स्पेशल स्टुडंट भुरगो म्हणटकीर हो पिसो काय, असो एक संदर्भ आसता. तर खूब अश्यो गोश्टी आसतात, ताका लागून एक कावन्सिलर तुमच्या मदीं ह्या डिस्कशनाक आसत जाल्यार चड इम्पॉर्टंट, कारण तो त्या पेरंटाकूय कावन्सिलर करतलो, कारण ती गोश्टी एक्सेप्ट करपाक. आनी दुसरी गोश्ट तुमकां सोंपें जातलें बाबा ताका खंय टेस्ट दिवप,
खंय ताका बाबा टेस्ट जर दिल्लो आसा, ताजो जर IQ कमी आसा जाल्यार ताका कशे तरेन शिकोवप, कारण टिचींग एड्स वापरप, कसले चॉक कलर वापरप, कारण रेड कलर चॉक किंवा रेड पेन हे मोस्टली स्पेशल भुरग्याक आवडना पुस्तकाचेर यूज केल्ले. सो खूब अश्यो गोश्टी असतात ज्यो तुमकां कावन्सिलर गायड करूं शकता, इवन स्पेशल एड्युकेटर गायड करूं शकता. आनी अशें ना की फक्त भुरगींच कावन्सिलिंगाक वतात, इवन टिचर्स कावन्सिलिंगाक वचूं शकता, प्रिंसिपल कावन्सिलिंगाक वचूं शकता. खूब अशे इश्यूज आसतले, कारण एकदां अशें आसता की प्रिंसिपल म्हणटा की कितले फावटी टिचरीक सांगलें की अशे तरेन करपाचें आसता काम, पूण ही आयकच ना, किंवा ही परत परत बॅकफायर करता. ओके, अशे कांय गोश्टी आसतल्यो. इवन टीम वर्क कितें दिल्लो आसत टिचऱ्यां मदीं, जाल्यार तो प्रॉपर जायना आसत, जाल्यार कित्याक जायना हो सुद्दां एक कन्सेप्ट आसतलो प्रिंसिपलाच्या मनान. किंवा आपूण एक टीचर जर 100% आपले शिक्षण एफर्ट घालता, पूण तेजे क्लास खंय तरी 100% दिना आउटकम, जाल्यार कित्याक अशें जाता. ह्यो सगळ्यो गोश्टी, जितले प्रश्न असतात न्ही, तुमी कावन्सिलरा कडेन बसून डिस्कशनाक हाडप. कारण कशें आसता, एक टीचर क्लासान आयली म्हणटकीर तिका फक्त क्लास हेच तकलेन आसता, पूण ती जेन्ना क्लासींतल्यान भायर सरली आनी घरा गेली जाल्यार तिका दुसरी भायली रिस्पॉन्सिबिलिटी लागून आसता. तर अशें ना की टीचर आसा म्हणटकीर तिका फक्त टिचरीचेच काम करपाचें आसा, ना. एक ह्युमन बीइंग म्हणटकीर तिका खूब अश्यो रोल प्ले करपाचे आसता, एक टीचर म्हणून, किंवा एक बाय म्हणून, किंवा एक चली म्हणून खूब रिस्पॉन्सिबिलिटी असतात. आनी सगळ्यांच्याच घरान फायनान्शियल बॅलन्स सगळें सारकें आसना. सो खूब अशें टेन्शनांतल्यान जेन्ना आमी भायर येतात, तेन्ना आमकां जे टेन्शन आसात ते भायर एका कोनशाक सांबाळून ते तकलेन धरून रावचे परस ते कशें आपूण रिसॉल्व करतलो. कारण जेन्ना हांव एज एन इंडिविज्युअल एक टीचर म्हणून जेन्ना हांव मानसीक तरेन थंड किंवा काम आसा, तेन्ना हांव दुसऱ्या कडेन कम्युनिकेशन करतना किंवा म्हज्या भुरग्यां कडेन उलयतना आपूण स्थिर पद्दतीन उलोवंक शकता. हांव अशें म्हणना टिचर्सांक की तुमी अशें उलयनात स्थिर पद्दतीन, पूण कांय वेळार अशें जाता. आनी जर तशें जाता आसत जाल्यार तो भुरगो तुमचो नोटीस क्लासान करतातूच. आनी भुरगीं द मुमेंट दे नो एक टीचर तापट आसा, किंवा ती अशी एक स्वभावान एक्सेप्टन्सान ना, किंवा एक टीचर अशी आसा की हांवें हांकां हे टीचरीक जर म्हाजे सिक्रेट सांगल्यो किंवा म्हाका कांय कळना म्हणून सांगपाक गेलो आनी ही जर टीचर तापली, हो असो जर नेचर ऑब्जर्व जर भुरग्यांनी केल्लो जाल्यार भुरगीं तुका डायरेक्ट अप्रोच करची ना. ताका लागून तुमचे जे कितें पर्सनल इश्यूज आसात ते तुमी कावन्सिलरा कडेन पर्सनली डिस्कस करात. तुमचे जेन्ना मेंटल हेल्थ ऑर सायकोलॉजिकल प्रॉब्लम्स जे कितें आसात ते तुमी स्वता जेन्ना कावन्सिलरा बरोबर बसून हँडल करतली, तुमकां तुमच्या क्लासांतल्या भुरग्यांक तांचे इश्यूज डील करपाक सुद्दां सोंपें पडटलें. कावन्सिलिंग म्हणजे अशें न्ही की आमी एडवायस दितात. अमकेच एडवायस करप हो असो आसता की जर आमच्या स्टुडंटांक जर एक प्रोफेशन चूज करपाचें आसा, कितें जातलो बाबा, सगळीं सांगतात 10वी जातकीर अमकेच स्ट्रीम चूज कर, आर्ट्स घे, सायन्स घे, किंवा तूं दोतोर जाव, इंजिनियर जाव, टीचर. म्हणजे तो एडवायस दिवपाचो जो कार्यक्रम आसता पळय तो फक्त फॅमिली मेंबर प्ले करता, पूण कावन्सिलर हो रोल प्ले करना एडवायस दिवपाचो. हांगा कावन्सिलर गायडन्स दिता. जर भुरग्याक खबर ना आपूण खंयचें फील्ड चूज करपाचें, तेन्ना आमी तांकां एप्टिट्यूड टेस्ट दितात. आनी त्या एप्टिट्यूड टेस्टांतल्यान तांकां समजून येता की खंयचो फील्ड, खंयचो स्ट्रीम आपूण चूज करप, आपल्याक खंयचो फील्ड घेतल्यार प्रोग्रेस जातलो. हांगा तुमकां पिक्चरान दिसता की कावन्सिलर इज समवन हू हेल्प्स यू सॉल्व प्रॉब्लम्स. आमी हांगा एक भुरगो जर कसलो इश्यू घेवन आयल्लो आसा, फॉर एग्जाम्पल जर तो सांगता की एक केस आसा वेरीन एका भुरग्याच्या घरा कडेन ताचो बापूय पिवन येतालो आनी आवय खूब मारतालो. भुरगो शिकपाक खूब हुशार आशिल्लो पयलीं 5वी 6वी म्हणल्यार, पूण मागीर ताजो प्रोग्रेस कमी जावपाक लागलो. आनी टिचरीन येवन आमकां सांगलें की अशें आसा ताजें, तर कितें केल्यार बरें.
त्या वेळार आमी ताच्या घरा कडेन काय वचूं शकनात. त्या वेळाचेर पयलीं भुरग्या कडल्यान आमकां सगळी बायोडेटा काडची पडटा, वा घरांत कितें जाता, कितें घडलें, आनी हो भुरगो हेजे मार्क कित्याक कमी जातात, हे सगळें पयलीं आमी स्टडी करचें पडटा. आनी जर प्रिन्सिपल आनी तुमी टिचर्स जर तांच्या बरोबर तांच्या पेरंट्सांक, कारण PTA मिटींग बी आसता, तेन्ना आमी ऑपॉर्च्युनिटी घेतात की सेशन्स कंडक्ट करपाक. जशें तुमी आतां ऑनलायन सेशन हे कंडक्ट करतात, तशेंच PTA मिटिंगांक सुद्दां हे जे विशय असतात न्ही, ते डायरेक्ट हाताळपाक इजी पडटात. कारण ते खूब पेरंट्स असतात. अशें जायना की बाबा अमक्याच पेरंटांक आमी टार्गेट करतात, सगळ्या पेरंटांक हांगा टार्गेट जाता. सो थंय अशें आसता एनवायरमेंट की भुरग्याक खंयच गिल्टी फील जायना की बाबा कावन्सिलर वचून आनीक भायर कोणाक सांगतलो. पूण तो विशय आनी एक भंय आसता भुरग्याच्या मनांत की आपूण घरा कडली गोश्टी येवन जर टिचरीक सांगले किंवा कावन्सिलराक सांगले, ही गोश्ट जर घरा कळ्ळी जाल्यार म्हाजो पप्पा मम्मी म्हाका मारत जाय किंवा तापयत, तो एक फियर आसता. सो त्या वेळार आतां एट प्रेझेंट भुरगीं हांगा ऑनलायन आसा म्हूण भुरग्यांक सांगता पयलीं, तुमी जें कितें सांगतात न्ही कावन्सिलराक वचून, ते कावन्सिलर तुमच्या परमिशना शिवाय कोणाकूच तुमी कितें सांगला तें डिस्क्लोज करना, सांगना वचून. ओके, तुमी कितेंय इश्यू आसत, कसलोय इश्यू तुमकां दिसता की पर्सनली अश्यो गोश्टी घडटात, त्या वेळार इवन टिचर्सांक एक एडवायस म्हाजे की जें तुमकां भुरगे क्लासान अशें दिसता की खूब बरें शिकपाक आशिल्ले, पूण आतां कितें तरी प्रॉब्लम जाल्लो आसा, ते मातशें कमी दाखयता पर्संटेज, तर त्यो गोश्टी वचून डायरेक्ट दुसऱ्या टिचरां कडेन एकदम पयलीं डिस्कस करनाकात. कितें आसता, भुरगीं खूब ऑब्जर्वंट आसतात. तुमी स्टाफ रुमांत सुद्दां बसले आसत, खंय कॉरिडोरान चलता आसत, भुरग्यांची नदर तुमचेरूच आसता. आमची ऑब्जर्व करतात की बाबा टीचर कितें उलयता. क्लासांतल्यो खबऱ्यो वचून जर तुमी मातशें कितें सांगलें न्ही, न्यूज पावता तांच्या पर्यंत, तर तुमी जें कितें क्लासान घडटा, मागीर भुरगीं सगळीं स्कुलांतल्यान गेलीं म्हणटकीर तुमी डिस्कस करता ती वेगळी गोश्ट, पूण ती कॅम्पसान आसतना मातशी अलर्ट रावात. कारण तो जो तुमचो एक स्टुडंटा बरोबर बॉन्ड आसता ट्रस्टाचो, तो खंय तरी वचपाक जायना. कारण एवरी टायम कावन्सिलरूच जाय असो ना, कांय वेळार तुमी सुद्दां तेंचे कावन्सिलर जावन बसून तेंचे इश्यूज सॉल्व करूं शकतात. ताका लागून हांव अशें म्हणना की तुमी डिग्रीज घेवपाक जाय कावन्सिलराची, पूण कांय गोश्टी अश्यो आसतल्यो तुमी तांकां एक दोनदा सांगून, एक्सप्लेन करून, समजावून सांगून, किंवा एक भुरगें जर कम्फर्टेबल ना कावन्सिलरा कडेन वचपाक, जाल्यार तुमी कावन्सिलरा कडल्यान गायडन्स कशें त्या भुरग्याक हँडल करप, तो इश्यू कसो हँडल करप त्या भुरग्याचो, हें सुद्दां गायडन्स घेवन तुमी त्या भुरग्या कडेन कावन्सिलींग करूं शकतात. इट इज पॉसिबल कांय वेळार. सो हांगा इतलोच मुद्दो आसा म्हजो की कावन्सिलींग म्हणल्यार आमी एडवायस दिनात हांगा, पूण आमी एका भुरग्याक गायडन्स दितात. जर भुरग्याक कांय गोश्टी अश्यो दिसतात की सांगपाक जाय पूण सांगपाक शकना त्या वेळाचेर, पूण टिचर हे ऑब्जर्व करता क्लासान, कारण कावन्सिलर जरी क्लासान वचना आसत पूण टिचर आपले सब्जेक्टा वेळा प्रमाणे, टायम टेबला प्रमाणे येता वता क्लासान, तेन्ना तुमी जितलो तांचेर लक्ष दितात आनी तुमकां चड खबर आसतात, कारण तुमचो स्टुडंटाचो आनी टिचरीचो बॉन्ड तसो आसता, तुमी चड इम्पॉर्टंट रोल प्ले करतात थंय. ताका लागून तुमी एक मिडिएटर जातात भुरग्यां मदीं आनी कावन्सिलरां मदीं. तुमचो बॉन्ड जो जर स्ट्रॉंग करपाक जाय न्ही, भुरग्यां मदीं ट्रस्ट जावपाकूच जाय तुमचो डेव्हलप. कोणाक कितें क्वेश्चन आसा जाल्यार विचारात तुमी. हॅलो, येस. हांव एक भाशा शिक्षक आनी 11वी आनी 12वीच्या विद्यार्थ्यांक हांव कोंकणी शिकयतां. आनी हांव पळयता की चडशे विद्यार्थी, मागीर तो चलो आसूं वा चली, भाशा शिक्षका कडेन आपले चडश्यो कितें जी प्रॉब्लेम आसता, म्हणजे आमी मुद्दाम विचारिना पूण ते येवन न्ही तपशी शेअर करतात. ताका म्हणजे आमी काय ट्रेन कावन्सिलर न्ही, अशा वेळार आमी तांकां गायड करप वा तांकां आमी योग्य अशें मार्गदर्शन करप म्हणजे करूं शकता काय ताका ट्रेन कावन्सिलरच जाय पडटा? ओके, प्रश्न खूप बरो आसा. कित्याक सांगता, हो एक्सपिरियन्स तुमी सांगतात न्ही की लँग्वेज टिचरी कडेन भुरगीं चड क्लोज आसतात.
अशें सदांच आमचो एक्सपिरियन्स सेम आसतालो आनी आमी जेन्ना कॉलेज सेशनान सुद्दां आसतालीं, स्कुलान आसतालीं, म्हाजो सुद्दां कोंकणी विशय, हांवें ग्रॅज्युएशन कोंकणीनूच केलें कॉलेजीन. तर त्या वेळार सुद्दां आमकां असोच म्हणटालीं सगळीं भुरगीं, पळय तेन्ना ही भुरगीं फक्त लँग्वेज टिचरी फुड्यान आसतात. ताका एक रिजन आसता, काय आमचे आतां टेक्स्ट बूक आसात कोंकणीचे किंवा पोयम्स आसात कोंकणीन आसात, कारण ती आपली भास कशी जाता आनी उलोवप सांगप खूब इजी पडटा एका भुरग्याक. तेच जर त्या भुरग्याक सांग वचून इंग्लीश टिचरी कडेन इंग्लिशेन सांग म्हणून त्या भुरग्यांक वचचें ना. कांय जाण वचत पूण कांय वेळार चड प्रमाणान वचचे नात, कारण कोंकणी जो विशय आसा न्ही चड थंयच वतली भुरगीं, कारण तांकां ते एक तर लेसनांतल्यान, कारण तुमी कितें करतात लेसन शिकयतना एग्जाम्पल्स दितात आनी त्या एग्जाम्पल्सांतल्यान भुरगो ऑब्जर्व करीत रावता, ही टिचर म्हाका कशी सांगता, कितें सांगपाचो प्रयत्न करता, हें ऑब्जर्वेशन भुरग्यांचें स्टार्ट आसता. आनी त्या लेसना प्रमाणे त्या चॅप्टरा प्रमाणे ती भुरगीं तुमकां ऑब्जर्व करून करून मागीर म्हणटली हा ही टिचर मातशी सॉफ्ट आसा आनी हांव ही टिचरीक जर सांगत न्ही, ही टिचर म्हाका काय म्हणची ना, म्हाका समजून घेतली. आनी तो तुमचो प्रश्न आसा की त्या भुरग्यांक गायड करप किंवा ना, अवश्य. जो भुरगो तुमच्या कडेन विश्वासान येता न्ही त्या भुरग्याक पयस करनाकात, येवनी तांकां, तुमी उलयात तांच्या कडेन. पूण कांय वेळार तुमकां दिसता कांय विशय ज्या जाग्याचेर आपुणाक तितले कॉन्फिडन्स ना हो हँडल करपाक, त्या वेळाचेर तुमी कावन्सिलराक पयलीं पर्सनली वचून मेळून विचारात की असो असो विशय आसा, एका अमक्या भुरग्यान सांगला, तर त्या वेळार आपूण कितें करूं, हो विशय हांवें हँडल कशे तरेन करूं येता, एक गायडन्स घेवं शकता तुमी पयलीं ताच्या कडल्यान. आनी ताका दिसता जर कावन्सिलरान तुमकां सांगलें की हो विशय न्ही कांय कावन्सिलराचीच गरज पडटली, ओके, पूण अशें जाता की भुरगो रेडी ना कावन्सिलरा फुडें वचपाक, तर त्या वेळार तुमी मदीं आसात आनी कावन्सिलर तुमकां हेल्प करूं शकता ह्या वेळाचेर. म्हणजे कावन्सिलरा कडल्यान तुमी गायडन्स घेवप, आपूण कशें हाताळप आनी ह्या भुरग्याक मातशें कशे तरेन हँडल करप. पूण त्या मजगतीं तो विशय हँडल करतना त्या भुरग्याक अशे तरेन ट्रेन करप की तो भुरगो मागीर अशा एक असो खंय तरी फेज येतलो जेन्ना तुमी ताका समजून सांगू शकता की बाबा पळय ह्या कांय गोश्टी आसात ज्यो तुमकां ती टिचर बरे तरेन सांगू शकता, तर आपुणूय येता तुजे बरोबर, आमी तिगाय बसया आनी तूं तिका सांग, अशेंय करूं शकतात. सो अशें ना की तो भुरगो एकटो उरचो ना, कारण तो तुजेर चड विश्वास दवरता, मागीर कावन्सिलराचेर दवरतलो कडेन. पूण जेन्ना तूं ताका घेवन वतली भितर कावन्सिलराच्या रुमान, तेन्ना मातशी एक दोनदा तो तुजी मदत मागतलो, बस टिचर आपूण तुमी आल्यारूच उलयतलो, अशेंय जावं शकता. पूण विशय हाताळनासतना सोडनाकात, ओके. देव बरें करूं. फुडें ना, जेन्ना कावन्सिलींग अशें ना की भुरग्यांनीच कावन्सिलींग घेवपाक जाय आनी टिचरींनी न्हू, सगळ्यांनी कावन्सिलींग घेवप, सगळ्यांक गरज आसता, म्हाका सुद्दां गरज आसता. जेन्ना हांव केसीस हँडल करता तेन्ना सुद्दां म्हाका गरज पडटा की बाबा त्या वेळाचेर कोणा कडेन उलोवपाक जाय, कारण ह्यो अश्यो केसी आसता की आमी घरा येवन सांगूं शकनात न्ही कोणाकूच, कारण त्यो कॉन्फिडेन्शियल आसतात. तर जेन्ना तुमी कावन्सिलींग घेतात आनी तुमी एका कावन्सिलराक मेळटात वचून, मोस्ट इम्पॉर्टंट कावन्सिलर घरचो आसना. कारण अशें जाता खूब वेळार की म्हाजे कडेन डिग्री आसा, हांव प्रॅक्टीस करता, पूण हांव म्हाज्या घरच्यांक कावन्सिलींग दिवंक शकना, ओके. सो फॅमिली कावन्सिलींग आमचें जावं शकता, पूण आमी भायल्यांक कावन्सिलींग दितात आनी भायलो कोण आसा पळय तो आमचे फॅमिलीक कावन्सिलींग दिता, अशें जाता. आनी कित्याक हें डिफिकल्ट जाता ताका एक रिजन आसा. तेन्ना हांव वचून म्हाजे आवयक समज जर कावन्सिलींग दिता आसत, तेन्ना म्हाजी भावंडां कितें म्हणटली, हय तूं आवयचीच सायड घेता, अशें जाता. ताका लागून आमी फॅमिली कावन्सिलींगाक चड वचनात. तर कांय गोश्टी करतना आमकां चड बेनिफीट जाय आसता न्ही. आमी मार्केटान वतात तेन्ना आमी कितें चिंततात, अमको समज साबण घेतलो किंवा क्रीम घेतली जाल्यार म्हाका कितें बेनिफीट जातलो किंवा कितलो डिस्कावंट आसतलो हें आमी पळयतात. तर कावन्सिलिंगाक सुद्दां अशेंच जाता, कितें आपल्याक बेनिफीट जातलो समज आपूण कावन्सिलींग घेतली जाल्यार. तर एक स्टुडंट किंवा एक टिचर आसात तुमी, मोस्ट इम्पॉर्टंट जेन्ना तुमी कावन्सिलिंगाक वतात तुमच्यो
भितर सरच्या पयलीं खूब प्रश्न असतात, 10 तरी प्रश्न असतात. तेन्ना त्या वेळाचेर ते प्रश्न सुटावू जातात. एक 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 करून एक कावन्सिलर बसता आनी तुमकां गायड करत रावता आनी खंयचो जो इम्पॉर्टंट विशय आसा जाका पयलीं हाताळपाक जाय तो पयलीं हाताळटा. जेन्ना तुमी कावन्सिलींग सुरू करतात, सेशन्स घेवपाक कावन्सिलरा फुड्यान, तेन्ना इम्पॉर्टंट जी गोश्ट घडटा, खूब अश्यो गोश्टी घडटा. तुमकां जे कन्फ्युज्ड मायंड आसता, जे हांगा थंय भटकलेले मायंड आसता, ते खंय तरी एक स्थिरता घेवन येता. आनी एक तुमी आतां टिचर आसा, प्रिंसिपल आसात हांगा, सगळ्यान इम्पॉर्टंट गोश्ट योगा, जी आमी योगा डे सेलिब्रेट करतात. पूण आय वूड सजेस्ट मेडिटेशन किंवा योगा करप, वॉकिंगाक वचप इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण तुमचे मेंटल हेल्थ जर तुमकां डेव्हलप करपाक जाय, कारण सगळ्यांकूच शक्य आसना वचून कावन्सिलरा कडेन उलोवप. कांय जाणांक अशें दिसतलें की आपणाक गरज ना, आपले हांव म्हाजे प्रॉब्लेम्स पर्सनली सॉल्व करूं शकता. पूण त्या वेळार तुका स्वताक जर एक मेडिटेशन सेशन स्वता सकाळी उठून घेवप, किंवा तुम्ही क्लास स्टार्ट करच्या पयलीं सुद्दां 5 मिनटां ब्रिथींग एक्सरसाइज भुरग्यांक दिवप, तें करूं शकता. ओके, सो बेसिकली कावन्सिलिंगान कितें जाता, तुमचो इनर पोटेन्शियल, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप जाता. पर्सनॅलिटी हाचो अर्थ न्ही की तशें कांय नासता. पर्सनॅलिटी म्हणजे कितें, आमी जेन्ना भायर कोणाक फर्स्ट टायम मेळटात तेन्ना आमी कितें पळयतात, तेजी हायट वेट पळयनात न्ही, तो कसो मनीस उलयता, काबूज आसता जाय, त्या मनशा कडेन आपूण उलोवंक शकता जाय. स्टुडंटांक हें इम्पॉर्टंट, कारण जेन्ना तुमी आतां 5वी ते 12वीच्या एज ग्रुपान आसात, तर त्या वेळार तुमचें जेन्ना मानसीक संतुलन आसतलें तेन्ना तुमी अभ्यासाचेर बरे तरेन कॉन्सन्ट्रेशन करूं शकतात. तुमचो बिहेवियर सुद्दां जर अशें दिसता की आपूण क्लासीन दिसभर उलयता आनी टिचर म्हाका सदांच आपयता, जाल्यार म्हाका तो स्वभाव बदलपाक जाय. जाल्यार आपूण कशें बदलतले, किंवा म्हाका खूब राग येता, हांगा टिचरूय आसूं शकता किंवा भुरगे आसूं शकता, म्हाका खूब राग येता आनी हांव कंट्रोल करूं शकना. ओके, जाल्यार आपूण कशें हँडल करतलो हो राग, त्या वेळार हांगा कावन्सिलर तुमकां हेल्प करूं शकता. ओके, कांय वेळार अशें जाता की एडजस्टमेंट इश्यू आसतात. म्हाका एकमुळो अभ्यास करपाक आवडटा, किंवा म्हाका एकटेंच बसून म्हणजे काम करपाक आवडटा, म्हाका दुसऱ्या मदीं मिसळप आवडना. पूण जेन्ना प्रिंसिपल किंवा टिचर तुमकां सांगता की आमकां ग्रुपान बसून कितें तरी काम करपाक जाय, आनी तेन्ना तुका कम्फर्टेबल जायना, म्हाका कितें उलोवचें, कितें सांगचें, किंवा म्हाका दुसऱ्यांनी कोणें सांगलेलें म्हाका आवडना, म्हाका म्हाजेंच करपाचें आसा. पूण ग्रुप सिस्टमान तूं जेन्ना ग्रुपान आसता तेन्ना हांव म्हाजेंच करता अशें नासता न्ही, त्या वेळाचेर आपूण कसो एडजस्टमेंट करप, त्यो गोश्टी तुमकां कावन्सिलर शिकोवंक शकता. खंय आपल्यान कमतरता आसा, आपूण खंय कमी पडटा, खंय आपल्याक म्हणजे विकनस आसा, तर ते आपूण कशें डेव्हलप करतलो, पॉझिटिव्हिटी कशी डेव्हलप करतलो. ओके, ताजेर तुमी वर्क करपाक जाय, जाल्यार तुमकां कावन्सिलर हेल्प करूं शकता. मेंटेनन्स ऑफ मेंटल हेल्थ, ते सुरवातेक सांगलां तुमकां, तुमची इम्पॉर्टंट इज मेंटल हेल्थ. भुरगीं ऑनलायन आसात टिचर्स? 2 जाण आसात भुरगे, बाकीचे टिचर्सूच आसात. ओके ओके, खंयचे एक भुरग्याक नांव देतात ते उलोवंक शकतात. प्राजक्ता पेडणेकर आसा पळय. बरें, प्राजक्ता प्राजक्ता Yes, miss. तूं कितवेन आसा? 7th standard. ओके, 7th आसा. बरें, तूं स्कुलाक चलून वता काय बसीन वता? Bashin. बसीन वता. ओके, हालीं ऑनलायन चालू आसा म्हणटकीर तुमकां लागना, पूण हाज्या पयलीं तूं बसीन वतालें. तर
बसीन खंयचे लोकल बसीन वता काय स्कूल बसीन वता तू? स्कूल बसीन. ओके. आता म्हाका सांग, स्कूल बसीन तू सगळ्या लोकांक वळखता? नो मिस. कोणाक वळखना. पूण जर तुका अशें दिसलें की त्या वेळाचेर बसीन अशें कितें तरी जालें, एक झप करून भंय कसो दिसलो किंवा कोणें तुजी फकाणां मारली समज बसीन, जाल्यार तूं त्या वेळाचेर ते बसीन कोणाक सांगतलें? असो कम्फर्टेबल असो मनीस तुका थंय बसीन कोण तरी आसता? मिस. कोण आसता? फ्रेंड्स असतात मगो? येस मिस. ओके. आतां तुवें फ्रेंडांक सांगलें बसीन अमकें अमकें जालें, आपल्याक भिरांत कशी दिसली. मागीर तूं स्कुलान आयलें. स्कुलान येतकीर तूं कोणाक सांगता? मिसीक. तुज्या मिसीक सांगता. खंयची मिसीक सांगता? खंयची तरी मिसीक सांगता, नांव घेवपाची गरज ना. खंयची तरी मिसीक सांगता. कित्याक लागून ते मिसीक सांगता तूं? कितें दिसता टिचरी कडेन उलयतकीर ते? एक तर ती टिचर तुका कम्फर्टेबल दिसता उलोवपाक? आनी तापट Yes, miss. सांगता? कम्फर्टेबल दिसता. ओके. प्राजक्ता, थँक्यू. तर कितें आसता? वेलकम मिस. हय. तर कितें आसता, आतां त्या भुरग्यान सांगलें की कम्फर्टेबल आपल्याक दिसता. कित्याक लागून त्या भुरग्याक कम्फर्टेबल दिसता? आमी कोणाय कडेन उलयतना ताजो पयलीं स्वभाव चॅक करतात. बाबा ते हांव मनशा कडेन उलोवं शकता किंवा ना. पूण उलोवच्या पयलीं बाबा तो मनीस कसो आसा, एक भुरगो ऑब्जर्व करता. किंवा तुमी सुद्दां स्टाफ रुमान बसून पयलीं पळयतात टिचरीक. हांव हे टिचरी कडेन समज अमकें अमकें सांगलें जाल्यार ही टिचर म्हाजें सिक्रेट दवरूं शकता काय ना. पूण हें सगळें सांगचे पयलीं आमचो मेंटल हेल्थ खंय आसता तो इम्पॉर्टंट. ज्या टिचरीक स्वताचेर कंट्रोल आसा, आपल्या रागाचो ताबो आसा किंवा उलयतना तिचे कम्युनिकेशन स्किल्स बऱ्यो आसा, ते टिचरी कडेन उलोवपाक चड बरें दिसतलें. काय ही टिचर सामकी अशी कुसरेपणां किंवा तुमी तुमची सुद्दां भुरगेपणांतली याद करूं शकतात हा टिचर्स. अशें न्ही की तुमी आतां एट प्रेझेंट टिचर्स आसा म्हणटकूच अशेंच चिंतपाक जाय अशें ना. इवन तुमी आतां स्टाफ रुमान बसतात, तुमचो ग्रूप आसतलो, आमी अमकोच ग्रूप तयार करतात, एक 4 जाणांचो दर किंवा 2 जाणांचेच पेर आसता आमचे. कित्याक लागून करतात तशें? कारण एकाच मनशा बरोबर आमचें पडटा अशें आसा, सगळ्या बरोबर पटूं शकता. पूण कांय गोश्टी आमी ऑब्जर्व करतात, बाबा तो कसो उलयता, तो म्हाका समजता काय ना, ती टिचर म्हाजें अंडरस्टँड करता काय ना. त्या वेळार जर ती म्हाका समजूतदार आसा, ती म्हाका खंय तरी हेल्प करता, खंय तरी ती टिचर कांय गोश्टी सांगतकीर ती मातशी स्मार्टली हँडल करता, अश्यो टिचर्स आसत जाल्यार आमी चड बेगीन तांचे कडेन फ्रेंडशिप्स करून वतात. पूण तें केन्ना पॉसिबल आसता जेन्ना आमची मानसीक स्थिती सारकी आसता. जर आमकांच सगळे प्रॉब्लम्स आसात घरान, आमीच सगळे अशें चिंततात की सगळी प्रॉब्लम्स म्हाका दिल्लीं आसात आनी म्हाका कितलें काम आसा, म्हाका घरानूय काम आसता, हांगाय येवन काम आसता, ही भुरगीं सतयतात, अशे मेंटलिटीन जर आमी चलत जाल्यार आमी कोणाकूय हेल्पूय करपाक शकनात आनी स्वताकूय सारकी दवरपाक शकनात. तर फॉर दॅट पर्पज चड इम्पॉर्टंट आमची मेंटल हेल्थ. जर हांव म्हाजे विचार सांबाळूं शकता, स्वताक सांबाळूं शकता, प्रॉब्लम्स ना अशें ना, सगळ्यांगेर प्रॉब्लम्स आसतात, सगळ्यांगेर कितें म्हणटात ते घरोघरी मातीच्या चुली तशी एक म्हण आसा. तर सगळ्यांगेर प्रॉब्लम्स आसतात, पूण जण एकलो आपलो प्रॉब्लम कशें हँडल करता, आपले स्वताक कसो सांबाळटा, आपले मेंटल हेल्थ कशें सांबाळटा, आपली मानसिकता कशी सांबाळटा, हाचेर ताजो चॅलेंजींग टास्क आसता. कारण जेन्ना आमी आमचे मेंटल हेल्थ सांबाळटा तेन्ना आमचो स्वभाव सुद्दां चेंज जाता, आमचें उलोवप, आमचें वागप सगळ्या बरोबर वेगळे तरेन जाता. ताका लागून मोस्ट इम्पॉर्टंट फॉर टिचर्स, इवन फॉर स्टुडंट्स, तुमची मेंटल हेल्थ इम्पॉर्टंट. आनी तें जर सारके जाग्यार घालपाक जाय मेंटल हेल्थ. जशें हांवें सांगलां, मेडिटेशन, योगा, वॉक, त्यान भायर कावन्सिलराची सुद्दां हेल्प घेवप. ओके. टायम मॅनेजमेंट, लायक
तुमी टिचर्स म्हणटली घरा कडेन काम आसता आनी आमी हांगा येवन काम करता स्कुलान, सगळें ऑनलायन जाल्लें आसता. कसो म्हणून टायम मेळटलो? कांय जाणां मॅरीड आसात, भुरगीं आसात आनी तांची कांय वेगळी प्रॉब्लम्स आसतली. आंकवार आहा तांचीय कितें वेगळी प्रॉब्लम्स आसतली. कांय जाणां बीएड करता आनी आतांच जॉयन जाल्या आसतली. म्हणजे खूब वेगळे तरेन इश्यूज आसतले. पूण त्या वेळाचेर आपूण ऑनलायन शिक्षण दितना सुद्दां आपूण स्वताचो टायम मॅनेजमेंट कसो करतलो? कारण स्वताकूय टायम दिवप सगळ्यान इम्पॉर्टंट. कारण स्वताक जेन्ना आमी टायम दितात तेन्ना आपूण खंय तरी आपले मेंटल हेल्थ सुद्दां सुदारपाचो टायम दितात. स्वताकूय कांय हॉबीज आसतात न्ही, स्वताकूय कांय गोश्टी करून दिसतात. तर त्या वेळाचेर आपूण कसो टायम मॅनेज करतले? ती सुद्दां आमकां कावन्सिलिंगान गायडन्स मेळटा. डिसिजन मेकिंग कांय वेळार अशें आसता भुरग्यांक दिसता की आपूण समज सायन्स घेतलें किंवा आर्ट्स घेतलें किंवा आपूण वोकेशनल घेतलें, खंयची स्ट्रीम घेवं तीच कळना. पप्पा म्हणटा आपल्याक अमकें कर, मम्मी म्हणटा आपल्याक तमकें कर, टीचर म्हणटा आपल्याक आनी कितें कर, किंवा आपूण फक्त पर्संटेज पळयतलो आनी मागीर डिसिजन घेतलो अशें जाता. सो आपूण कितें करप हो कन्फ्युजन आसता. जे शिकपाक सामकें वीक आसा तर ताका आपूण कशें हँडल करतले होय टिचरीचो प्रश्न आसता. तर त्या बेसीक गोश्टीक फक्त टिचींग एड हेल्प करना, तर त्या गोश्टीक समटायम्स कावन्सिलर सुद्दां गरज आसता. इवन एक सजेशन आसा, तुमी एक टायम स्पेशल एज्युकेटर सुद्दां हाडून एक ऑनलायन सेशन घेवं शकतात की कशें आयडेंटिफाय करप स्पेशल स्टुडंट क्लासान. ते एक सेशन घेवं शकतात तुमी. ओके, जस्ट सजेशन. देन एक गोल, एक टार्गेट सेट करतात. तुमी आतां टीचर कोण एट प्रेझेंट करंटली पास आउट आसतली बीएडची, आतां जॉयन जाल्यात. हाजो अर्थ असो न्ही की बीएड जालें आपूण टीचर जाली पुरो बाबा आपलें काम जालें ना. खूब गोश्टी आसतात. कारण एक टीचर सदांच एक्टीव आसपाक जाय. हांवेनूय बीएड केला, हांवेनूय टिचींग केल्लें आसा आनी कावन्सिलिंगानूय आसा. पूण एक्टीव रावप. टीचर जी एक्टीव म्हणजे पीटी टिचरूच एक्टीव आसपाक जाय अशें ना, सगळ्यो टिचरी एक्टीव आसपाक जाय. आनी जितली टिचर एक्टीव आसता न्ही, जितली लायव्हली आसता तितलीच ती भुरग्यांक चड आवडटा. आनी अशें न्ही की तापयता ती टिचर आवडना अशें न्ही, तापयता ती टिचर सदांच याद उरता, तेंय आसता. सो एक गोल, टिचरीकूय तो गोल आसता आपूण आपल्या क्लासीन 100% रिजल्ट हाडपाक जाय, तो एक तुमचो गोल आसलो. किंवा आनी कितें गोल आसतलो. तशेंच भुरग्यांचो गोल आसतलो आपूण अमके टक्के हाडपाक जाय, किंवा आपूण एक बरो भुरगो जावपाक जाय, स्टुडंट जावपाक जाय, की आपूण आपल्या मम्मी पप्पाचो बेस्ट भुरगो जावपाक जाय, अशी सुद्दां एक गोल आसतलो. पूण त्या वेळाचेर कांय आडखळी येतात. म्हाका समजना हांव कित्याक मस्ती करता. हांव ट्राय करता म्हाज्या मम्मी पप्पाक समजून घेवपाक किंवा आपूण बरो भुरगो जावपाक, टिचरीचो होमवर्क करपाक. पूण कांय वेळार आपूण कमी पडटा. तरी कित्याक कमी पडटा? तर त्या वेळाचेर तुमकां कावन्सिलर हेल्प करूं शकता. आनी एट प्रेझेंट इवन टॅलिफोनीक कावन्सिलिंग जाता. अशें न्ही की तुमी फक्त तांकां वचून पर्सनली मेळपाक जाय. आतां आमी टॅलिफोनीक कावन्सिलिंग करतात. तुमच्या कावन्सिलराचो नंबर तुमी घेवन तुमच्या कावन्सिलरा कडेन तुमी फोन मारून उलोवंक शकतात. हांगा इंडिव्हिज्युअल डिफरन्सीस. आतां भुरग्यांक मुद्दम सांगता, तुमच्या क्लासीन समज अशें दिसता की एक तुमचो क्लासींतलो भुरगो किंवा फ्रेंड खंय तरी अभ्यासान कमी आसा. अशें म्हणप ना की शी तो पळय ताका कांयच कळना, तो शिकपाक सामको ढ आसा, किंवा टिचर ताका कितें तरी नांवां घालता म्हणून ताका तें नांव वापरप ना. ओके. दुसरी गोश्ट, तुमी जेन्ना क्लासान दिसता की तो भुरगो खंय ते तुमचो जो फ्रेंड आसा तो शिकपाक कमी आसा, तुमी ताका शिकयात बसवून. तुमी ताका बरोबर ताका विचारात कित्याक तुका कळना, आमी तुका शिकोवं. कारण बरोबर शिकतात न्ही, दुसऱ्याक शिकयतात, तें आमकां चड याद उरता. नाव फॉर टिचर्स, जर तुमच्या क्लासीन अशी कांय भुरगीं आसात जी स्पेशल आसात, की तुमकां दिसतात की बडबड करतात एकदां क्लासीन किंवा सामकी उत्साही कशी आसात, हे दिसता की सामकीच थंड आसात, किंवा चडूच परती जाप दिवपी सुद्दां आसत. म्हणजे वेगळे तरेचो स्वभाव आसता कांय कांय भुरग्यांचो, असो दिसता तुमकां. आनी तांकां इग्नोर करनाकात.
कांय वेळार तांकां तुमची हेल्पाची किंवा कावन्सिलराच्या हेल्पाची सुद्दां गरज आसतली. कांय वेळार तुमकां दिसता की कांय भुरग्यांक स्पेशल अटेन्शन दिवपाची गरज आसा आनी पेरंटां कडेन उलोवप कम्फर्टेबल जायना. त्या वेळाचेर कावन्सिलराक इनवॉल्व करून कशे तरेन तो विशय हाताळचो हें सुद्दां तुमी गायडन्स घेवंक शकतात. करियर गोल्स फॉर स्टुडंट्स. तुमकां कितें चूज करपाक जाय? सायन्स घेवपाक जाय फुडें 12वी जातकीर, किंवा तुमकां समज कॉलेज सेक्शनान वचपाक जाय जाल्यार आपूण कितें करचें? फायन आर्ट्साक वचचें किंवा आपूण डान्सिंगान करियर करचो? खंयचो करियर आपूण चूज करचो हो गोल सुद्दां सेट करपाक तुमकां कावन्सिलर हेल्प करता. तुमी एक भुरगीं म्हणटकीर तुमी टिचर्सा बरोबर कम्फर्टेबल आसतली, पण तुमकां कम्फर्टेबल डायरेक्ट कावन्सिलरा कडेन उलोवपाक जायना जाल्यार त्या वेळार तुमी टिचरीक बरोबर घेवन वचून उलोवंक शकतात. भिवपाची कांयच अशी गरज ना अशें म्हणशात की प्रमोद सावंतचो डायलॉग मारता. पूण हांगा अशें आसता की कावन्सिलर तुमकां खावचो ना, भिवपाक नाका थंय. फक्त तेज्या फुड्यान वचपाचें, ताका सांगपाचें तुमचे कांय इश्यूज आसात ते, कितें प्रॉब्लम्स आसात ती. कांय वेळार भुरग्यांक इम्पॉर्टंट तुमी जेन्ना तुमच्या घरा आसतात, खंय बसीन आसतात, समज लोकल बसीन आसात, खंय आसतात आनी तुमकां दिसता की आपूण त्या जाग्याचेर सेफ ना, कम्फर्टेबल ना, त्या जाग्याचेर आपणें एकटें वचप ना केन्नाच. तुमी वॉशरुमान वता आसत खंय किंवा बसीन वता आसत, इन्फॉर्म करात. तुमच्या टिचरीक आसूं किंवा घरच्यांक आसूं, खंय वता आपूण इन्फॉर्म करात. आनी जी गोश्ट तुमी लिपून करतात ती गोश्ट केन्नाच सक्सेस जायना. ओके, सो चोरून कसलीच गोश्ट करनाकात. मम्मी पप्पाक, तुमच्या टिचऱ्यांक सदांच सांगात आपूण अमकें अमकें करता. फटींग सुद्दां उलयला आसत, तुमकां झेम येवची ना रातभर, बरें न्ही तें. ओके, सो सदांच एक दीस उलयला न्हू फट, वचून मम्मी किंवा पप्पाक सांगात कित्याक लागून फटींग उलयलें, किंवा टिचरीक सांगात. एकदां टापयतली, पूण तुमी जी चूक करता ती तुमकां भितन खायत रावचे परस इट इज ऑलवेज गूड तुमी सत्य तुमच्या टिचरी फुड्यान, मम्मी पप्पा फुड्यान सांगात. कारण तुमचे टिचर, तुमचे पेरंट्स तुमचे दुस्मान न्हय, कळ्ळें? आनी आतां तुमी केसीस खूब आयकतात, अश्यो गोश्टी जातात. लोक कोणूय किडनॅप करतात, कोणाकूय भुरग्यांक मारून उडयतात, किंवा रेप केसीस जातात, अब्यूज केसीस जातात. म्हणून तुमी चड सेफ रावप. इवन तुमचे बरोबर तुमी चलयो आसात, तुमकां कोणें हात लायला आसत, ओके, किंवा तुमकां अशें दिसता कोण तुमच्या घरच्या मदीं आसात जेज्या बरोबर तुमी दादल्या बरोबर किंवा बायले बरोबर सेफ नात. ओके, सी दॅट यू टॉक टू युअर कावन्सिलर, युअर टिचर्स. हातूंत कांयच चूक ना आनी तुमची कसलीच हातूंत चूक ना. बाबा दुसरो तुमचेर कसलोच चुकीचो बिहेवियर दाखयता, तुमकां टच करता किंवा तुमकां कितें कितें उतरां दिता जी पुरशी आसात, जी तुमकां दिसता की शी ही आयकतकीर म्हाका खूब वीट दिसता. ओके, ह्यो गोश्टी एक टिचरीक, तुमच्या मम्मी पप्पाक, तुमच्या कावन्सिलराक सांगप सगळ्यांत चड इम्पॉर्टंट. कारण हे असले गोश्टीक लागून तुमी खूब डिस्टर्ब उरतात आनी त्या डिस्टर्बन्साक लागून तुमचो अभ्यासाचेर लक्ष उरना. ओके, इवन तुमकां टिचर तापयता आसत केन्नाय, पूण केन्नाय कांय गोश्टीत तुमची सुद्दां चूक आसता न्ही, पूण ते याद धरनासतना तुमच्या बरोबर तुमकां त्या वेळार दिसता की आपूण खंयची तरी टिचरीक सांगप गरजेचें आसता, तेन्ना प्लीज तुमच्या टिचरी कडेन उलयात. आपल्या बरोबर अशें कितें तरी टिचर जाता, म्हाका हो अमको मनीस न्ही आवडना, ताजो न्हू स्वभाव बरो ना. ओके, सदांच आपल्या टिचरीक सांगात. आनी मोस्ट इम्पॉर्टंट टिचर्स, जर तुमकां ती भुरगीं सांगतात जाल्यार दुर्लक्ष करनाकात. आनी करची ना तुमी, म्हाका खबर आसा, पूण तापून किंवा दोगांय जर भुरगीं ते एकेच क्लासीचे आसत जाल्यार एकदम तांचेर तापून किंवा तांकां पनीश करपाक वचनाकात. कांय विशय तांच्या घरान वचच्या पयलीं तुमी पयलीं स्कुलान डिस्कस करात कितें करप. ते कावन्सिलर आसतात, त्यो प्रिन्सिपल आसता, कारण ती भुरगीं त्या वेळाचेर तुमकां कांय पर्सनल गोश्टी सांगतात आनी तुमी एकदम वचून पेरंटांक सांगतात तेन्ना कांय गोंधळ जावं शकता. कारण कांय पेरंट एकदम एक्सेप्ट करतले अशें नासता. तर कावन्सिलराक इनवॉल्व करून कसो तो विशय हाताळप, कितें केल्यार बरें, पयलीं हें डिस्कशनाक घालात.
कारण हो विषय डायरेक्ट तुमी पेरंटांक सांगले त्या भुरग्यान एक्सेप्ट करत किंवा नासत. कारण भुरगीं अशी असतात की आपण हे टिचरीक सांगले आणि हे टिचरीन वचून जर आपल्या पेरंटांक सांगले आणि आमकां खबर ना त्या वेळाचेर कितें जाव येता. सो खूब अश्यो गोश्टी विचारान दवरून मागीर डिसिजन पेरंटा पर्यंत व्हरात. पूण पयलीं इम्पॉर्टंट तुमी डिस्कस करात आणि मागीर पेरंटांक सांगात. त्या भुरग्याक बसोवन पयलीं भुरग्याची मानसिकता सांबाळात. कारण भुरग्याची मानसिकता जाग्यार नासत आनी डायरेक्ट तुमी पेरंटांक सांगात खूब असो गोंधळ जाव येता. सो प्लीज सीट कावन्सिलराक तुमी इन्वॉल्व करूंकूच जाय कांय गोश्टींनी. काय प्रश्न आसात जाल्यार तुमी विचारात. ओके. हू नीड्स काउन्सिलिंग? काउन्सिलिंग सगळ्यांक जाय. जर मनीस जिवान सुद्दां धडधाकट दिसता ताकाय जाय. जर तो जिवान बारीकूय आहा ताकाय जाय. जर तो बडबड करता जाल्यारूय ताका जाय. जर तो सॅड आसा, बारीक बारीक गोश्टी रडटा किंवा बारीक बारीक गोश्टी कसोच हांसता, कितें तरी रिजन आसतलेच न्ही. तो जण एकल्या मनशाक जाय. काउन्सिलिंग पिशे वता तशें नासता. काउन्सिलिंग जण एकलो मनीस जर घेत ताजे मेंटल हेल्थ खूब इम्प्रूव जाता. ओके. कारण कांय गोश्टी अश्यो आसता की आमी कचरो कित्याक भायर उडयतात, घरांत कित्याक दवरनात. कचरो घरांत दवरता कितें जाता, वास येता. तशेंच आमचे जे इश्यूज असतात ते आमी जर परत परत भितन आमच्या मनानूच दवरले कितें जातलें, आमकां खूब कन्फ्युजन्स, खूब टेन्शन्स, आमचे हेल्थ इबाडटले. ताका लागून यू नीड टू टॉक एंड whom you need to talk to your counselor. Okay? Even for students. कांय वेळार तुमकां कॉन्फिडन्स दिसता की आपल्यान कॉन्फिडन्सूच ना उलोवपाक. कांय वेळार अशें दिसता की हांव ही गोश्ट करूं शकता काय, हांव ही केल्यार कितें जातलें. खूब अशे प्रश्न आसतले. किंवा तुमी कितें तरी मम्मी पप्पाक सांगतात आनी मम्मी पप्पा समजना आनी तुमकां दिसता की म्हाजे पेरंट्स म्हाका समजुनूच घेनात. काय बरो पळय ते अमक्याचे पेरंट ताका समजता. असोय कांय प्रश्न असतात. सो त्या वेळाचेर कोणा कडेन उलयतली तुमी, तुमचें हें कन्फ्युजन खंय कोण हाताळटलो. त्या वेळार काउन्सिलर आसा. सो एक कोट आसा हांगा. कोणी स्टुडंट आसा प्राजक्ता, तूं वाचूं शकता हें? Yes, miss. वाच. You have to grow from the inside out. None can teach you. None can make you spiritual. There is no other teacher but your own soul. कोणे म्हणलं ते? Swami Vivekanand. व्हेरी गुड. ओके. सो तुमचे मेंटल हेल्थ सांबाळप, स्टुडंट आसूं किंवा टिचर्स आसूं किंवा प्रिन्सिपल आसूं, हांगा जण एकल्याचे जर ग्रोथ जावपाक जाय खंय ना खंय पयलीं आमची मानसिकता सारकी आसपाक जाय, आमचे मेंटल हेल्थ सारकें आसपाक जाय. जाल्यार आमी खूब गोश्टी अचीव करूं शकतात. आमी जर टिचरांक हांव विचारता हो प्रश्न हा, कोणी टिचर अनम्यूट जावन सांगू शकता तुमच्या स्कूल डेजान तुमी पेपर जेन्ना बरोवपाक वतालीं तेन्ना कितें जातालें? एग्जामीचो पेपर बरोवपाक वता तेन्ना कितें तरी जातालें थंयसर बरयपाक बसतात तेन्ना कितें जातालें? भयान चडशे विसरप बी जाताले. हय, भयान चडशे विसरप जातालें. आनी कितें जातालें? आनी कोणी टिचर सांगू शकता? काळजान सुरवातेक धडधडटाले. पयलींच पेपर हातान पडना बरोबर. हय. आनी कॉपी मारनाशिल्ली तुमी? जस्ट जोक करपाक म्हटलं हांवें. ओके. तर ते दोन टिचरींनी म्हाका सांगलें की काळजान धडधडटालें, भंय दिसतालो, विसरतालीं. कितें जातालें तें? तुमी शिकून वतालीं पूण कित्याक जातालें तें? कोणा कडेन जाप आसा, कित्याक जावं शकता तें? नर्वसनस. हय, नर्वसनस आसूं शकता. मागीर आनी कितें? दडपण येतालें परीक्षेचें. हय, दडपण येताली. आनी हां. एग्जामीचें नांव आयकलें म्हणटकीर भुरग्यांकूय सेम जाता आमगेल्या. आमकांय जातालें सेम तशें भुरग्यांक जाता. मार्क कमी पडले तर सगळे शिकता ते भुरगे पूण क्लासान वतकीर ते विसरप जाता. तो विसर पडटा
आनी तो विसर पडचो न्हू म्हणून तेंचे मेंटल हेल्थ खंय तरी जाग्यार घालप. तुम्ही जेन्ना क्लास सुरू करतात किंवा असेंब्लीक त्या वेळाचेर एक 5 मिनटां मेडिटेशन सेशन मॉर्निंग, मागीर तशेंच तुमची क्लास जाली न्ही, एक लेक्चर तुमचो जालो काय दुसरी जी टिचर येता पळय क्लासीन सरतकीर अशें करनाकात की भुरग्यांना बुकां काडात आनी हें सुरू करनाकात. लेट देम सीट, तांकां एक 5 मिनटाचो मेडिटेशन सेशन, ओमकार म्हणपाक लायात, भ्रामरी करपाक लायात. ओके, कारण ह्यो गोश्टी जर हांगा पीटी टिचर आसात, ओके, अशें न्ही की ती पीटी टिचरीनूच करपाक जाय ना, ईच क्लासी उपरांत तुम्ही करपाक जाय ही गोष्ट, किंवा 2 क्लासी उपरांत करून डिसायड करात कोण घेतलो आयचो दीस. लंचा उपरांत जर तुम्ही कंटिन्युअस मॉर्निंग टील इव्हिनिंग जर तुमचो इन्स्टिट्यूट चलता जाल्यार इव्हिनिंग म्हटल्यार कोण घेतलो. आनी अशें न्ही की भुरग्यांकूच मेडिटेशन, इवन स्टाफ रुमान तुम्ही जेन्ना एक 5 मिनटाचो ब्रेक आसता, म्हाका खबर ना टिचरांक खावपाक मेळटा काय ना, तोय एक प्रश्न आसा म्हाज्या मनात, पूण जर तो मेळटा एक 5 मिनटां तुमच्या टायम टेबलान जर आसत तो, जाल्यार प्लीज 5 मिनटां मेडिटेशन करात, बसून बरोबर बसात, ओमकार करात किंवा भ्रामरी करात. इट इज इम्पॉर्टंट. भ्रामरी कित्याक इम्पॉर्टंट? कारण तांचो तकलेक एक व्हायब्रेशन येता, ते व्हायब्रेशन तांकां कॉन्सन्ट्रेशनान चड डेव्हलप करता. जर तुमच्या क्लासीन कुतवाळी जर भुरगो आसा न्ही, ताका ते जाग्यार बसूंक शकता, पूण हे प्रॅक्टीस जावपाक जाय. अशें न्ही की एक दीस केलें आनी मागीर विसरलें, अशें ना, सदांच चालू आसपाक जाय, विच इज गोइंग टू हेल्प. आतां इवन फॉरेनाक सुद्दां ह्यो गोश्टी लागू जाल्ल्यो आसा, कारण तांकां आमचें हें इम्पॉर्टन्स कळिल्लें आसा. आतां मोदीन सुद्दां आमकां हें कंपल्शन केल्लें आसा की 21 तारीख हो सेलिब्रेट जावपाकूच जाय असो. सो आमच्या स्कुलांनी जर आमी पळयात, आमी भुरग्यांक सगळें सांगतात, हो लेसन शिकात, तो लेसन शिकात, पूण योगा किंवा ही मेडिटेशन ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण ती जर करत न्ही क्लासीन एवरी डे टीचर, ती तांचे मेंटल हेल्थ इम्प्रूव करतलीच. कारण स्वता आमी जेन्ना पॅन्डेमीक सुरू जाल्लो तेन्ना हांव चोगडेन आशिल्लें, तेन्ना आमी मॉर्निंग कितें डिसायड केलें की आमी सेशन्स, प्रिंसिपलान डिसायड केलें की सेशन्स घेवपाचे. कशें तर मेडिटेशन सेशन, आनी वीच वॉज रियली हेल्पिंग. कारण जण एकल्याच्या घरान कितें जाता आमकां खबर ना, पूण मॉर्निंग सेशन्स जेन्ना आमचे कॉलेजीन घेवपाक चालू केलें तेन्ना खूब इम्प्रुवमेंट जालें, खूब इम्प्रुवमेंट जालें. सो ताका लागून जर प्रिंसिपल आसत हांगा किंवा मॅनेजमेंट पीपल आर देर, प्लीज सी दॅट युअर टिचर्स मेंटल हेल्थ, युअर स्टुडंट्स मेंटल हेल्थ ते खंय तरी इम्पॉर्टंट. एज्युकेशन आसाच, ते भुरगीं पुस्तकान तुमी शिकयनात जाल्यार घरा बसूनय शिकू शकता एक वेळ, कारण भुरगीं ट्युशनाकूय वतात काय, पूण मेंटल हेल्थ जो प्रकार आसा तांकां व्हॅल्यूज ज्यो गोश्टी आसात त्यो जर शिकयतली जाल्यार एक तुमी स्कुलान सुरू करू शकतात ते. कारण तुमी टेक्स्ट बूक शिकयतात, तांकां कांय गोश्टी शिकयतात, तुमी तांचे ओवरऑल डेव्हलपमेंट पळयतात, पूण त्या डेव्हलपमेंटा बरोबर तांचो मेंटल हेल्थूय एक इन्क्लूड करात, विच इज गोइंग टू हेल्प. सो जसो स्वामी विवेकानंदाचो कोट सांगता की तुमी स्वताचेच टिचर, तुमचो स्वताच जो तुमचो आत्मो आहा तो तुमचो टिचर. कारण तुमी जर तुमचेर कंट्रोल दवरपाक शकतात, तुमच्या विचारांचेर कंट्रोल दवरपाक शकतात, जाल्यार तुमकां कांय गोश्टी, तुमचो जो टार्गेट आसा, तुमचो जो गोल आसा न्ही, तो अचीव करपाक खंयच बंधन येवचें ना. ओके, सो in order to conclude, जशें ट्रायंगलान तुमकां दाखयला की स्टुडंट्स आसात आनी टीचर, कावन्सिलर, पेरंट, हे तिनूय टीचर, पेरंट, कावन्सिलर तिगूय इम्पॉर्टंट एका स्टुडंटाचो जर डेव्हलपमेंट करपाक जाय. कारण स्टुडंट म्हटलें काय अशें न्ही की फक्त टिचरीनूच पळोवप किंवा पेरंटानूच पळोवप अशें ना, टिचरूय तितलीच इम्पॉर्टंट. कारण कांय वेळार टिचर ज्यो गोश्टी भुरग्याक पर्यंत पावोवंक शकता किंवा टिचर ज्यो गोश्टी एका भुरग्याक समजोवंक शकता, कांय वेळार ते पेरंट समजूंक शकना, किंवा ज्यो गोश्टी पेरंट समजोवंक शकता पूण पेरंट कांय वेळार एकदम उलोवंक शकना. त्या वेळार आमी कितें म्हणटा, पेरंट कितें करता, टिचरीक सांगता, टिचर मातशें म्हज्या भुरग्याक अमकें अमकें समजना, मातशें ताका सांगात, किंवा अशी अमकी अमकी गोश्ट आसा, हांव म्हाज्या भुरग्याक डायरेक्ट सांगूंक शकना, तुमी मातशें ताका समजायात.
अश्योय गोष्टी जातात. सो हांगा फक्त स्टुडंटाच्या डेव्हलपमेंटा खातीर, ताका मानसीक डेव्हलपमेंट आसूं, फिजिकल डेव्हलपमेंट आसूं, सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट आसूं, एकेडॅमीक डेव्हलपमेंट आसूं, करियर डेव्हलपमेंट आसूं, हांगा एकटोच स्टुडंट डेव्हलप जायना. ताका टिचरूय जाय पडटा, पेरंटूय जाय पडटा आनी कावन्सिलरूय जाय पडटा. ओके, सो हांव जाणा इतल्या पर्यंत तुमी टिचरींनी खूब भुरग्यांचेर एफर्ट घातलेलो आसा, तांकां शिकोवपाक, तांचो डेव्हलपमेंट करपाक. तुमी तांचे बरोबर अशे तरेन रिलेशन बिल्ड केल्लें आसा. पूण त्या वेळाचेर ज्या वेळार तुमी अडखतात, तुमकां दिसता की कितें करप तें समजना ह्या भुरग्या फुडें, किंवा प्रिंसिपलाक दिसता कितें करप ह्या टिचरी फुडें अशें समजना, किंवा पेरंटा फुडें कितें करप हें समजना, किंवा कावन्सिलराक घरांत विचारात कितें केलें सिट्युएशनाक. कारण in order to see the growth of the institute, it is not only a teacher or a parent or a principal, but even a counselor is now most important. Okay,